श्री स्वामी समर्थ. कशा सर्व मस्त ना, मस्तच राहा. तर मी आहे प्रांजली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर हा पार्ट 2चा आहे ट्रिपचा. तर जर तुम्ही या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल माझ्या ट्रिपचा तर नक्की जा. मी लिंक शेअर करते. पटापट लिंकला टॅप करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्यानंतर सगळ्या मुली छान खेळत होत्या. तर बाकी जेवण व्हायचे होते मॅमचे वगैरे. तर आता मॅम पण आलेले आमच्यासोबत खेळायला. तर मॅम काय करत होत्या तुम्हाला माहीतच नसेल तर मी सांगते. तर मॅम आहे ना प्रत्येक मुलीला ओळखतात. आता आम्ही 50 मुली होतो. तर त्यांच्या आवाजावरून आणि त्यांच्या हाईट वगैरे वगैरे त्यांना काय वाटते तर त्या लगेच ओळखतात. म्हणजे सगळ्यांना आश्चर्यच वाटलं. कारण आणि प्रत्येक मुलींचे नाव त्यांना माहीत आहे. फक्त 40 दिवसच राहिलो आहे आम्ही, जास्त दिवस पण नाही. पण तरी पण त्यांच्यासोबत आमची बॉन्डिंग खूप जास्त झालेली आहे आणि खूप छान वाटते असं बघून की. आणि मॅम पण आमच्यासोबत खेळल्या. तर खरंच खूप छान वाटते. तर 40 दिवसानंतर खूप कष्ट आणि मेहनत करून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर हे 2 दिवस माझ्या आयुष्याचे खूप छान दिवस होते आणि मॅम सोबतचे 40 दिवस मी नाही विसरू शकत. कारण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या आणि त्यांच्यासोबत राहायला भेटलं. खूप म्हणजे मी तर खूप नशीबवान आहे. मी काहीतरी असं चांगलं कर्म केलं असन मी मॅमपर्यंत पोचलेली आहे. खरंच खूप छान आहे. पण त्यांच्यापासून आहे ना खूप शिकण्याजोगतं आहे. असं नाही की त्या फक्त मेकअपच आणि हेअरस्टाईलच सांगतात. आयुष्याचे रिलेशनशिप सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ सोल्युशन आहे. सगळे नाराज असले तर काय करायचं, रिलेशनशिपमध्ये असलं तर काय, सगळ्या गोष्टी त्या सांगतात. खरंच पण त्यांचं वय पण आमच्यापेक्षा कमीच आहे. तरी पण त्यांनी एवढं मोठं त्या एवढ्या मोठ्या लेवलवर आहे ना. तर खूप जास्त त्यांनी कष्ट घेतलेले आहे एवढं तर नक्कीच कळते. जर आपल्यालाही जायचं असेल तर तेवढी आपल्याला मेहनत करावीच लागेल. फक्त तोंडाच्या गोष्टीने आहे की ज्याजवळ पैसा आहे त्याच्यामुळे असं काही नसते. मेहनत कोणालाच दिसून येत नाही यावरती. तर त्यानंतर आम्ही खो खो वगैरे झालेली आहे. तर आम्ही सगळेजणी बसले आहे मॅम वगैरे सगळे. आणि या गेमला काय म्हणते मला नाव नाही माहीत. तर सगळे मी एक गाणं स्टॉप झालं की ज्याच्यावर ते पिलो थांबला की त्यांना एक काय करायचं आहे ते सांगत होते. तर चला पुढं बघा तुम्ही. कॉन्फिडंट आहे. घेतलेलं बघितले सासू सासरे दीर ननंदा घर कसे भरलेले तुमच्या मागून सगळे आरशे माझ्या ताई खूप खतरनाक ॲक्टिंग करतात. पण खरंच खूप हसायला येते. त्यानंतर माझा होता तर माझं कोणी शूट केलं नाही. मॅमनी मला डान्स करायला लावला होता. तर ही ताई पण खूप खतरनाक ॲक्टिंग करतात. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता ना मल्लिका शेरावतचा. तर ते तिची ॲक्शन करून दाखवत होती. एवढा हसायला येत होतं ना बापरे. शेवटी तर पोट आणि तोंड पण दुखायला लागलं. तर एवढा हसायला येत होतं. खरंच पण हे दिवस मी कधीच विसरणार नाही. कारण एवढं हसलं होतं नाही एवढं की सांगूच शकत नाही. एवढं ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचून छोटे छोटे क्लिप मी तुमच्यापर्यंत शेअर करते. खरंच खूप छान वाटलं या दिवसाला. आणि मॅमनी पण आम्हाला खूप छान छान गोष्टी पण सांगितल्या होत्या की पुढं काय करायचं वगैरे.
तर छोटे छोटे त्याचे क्लिप तुमच्यापर्यंत शेअर करते, कारण जर खूप मोठा लॉंग व्हिडिओ होत होता तो, तर म्हणून मी छोटे छोटे क्लिप तुमच्याबरोबर शेअर करते की आम्ही काय काय केलं, कोणती मस्ती केली. तर व्हिडिओ पाहायला पूर्ण विसरू नका, कारण खूप जास्त मजा येणार आहे आणि तुम्हाला पण हसायला येणार आहे. तर चला पूर्ण बघा व्हिडिओ. ही रेणुताई गाणं खूप छान म्हणते, तिचा आवाजच खूप छान आहे, तिच्यासारखा गोड. फायनली गेम झालेले होते. मग आम्ही सगळे बसून मॅमसोबत बोलत होतो. तर आम्हाला सकाळचे 3 वाजलेले होते. तर खूप छान मॅमनी समजून सांगितलं तर सगळ्या गोष्टी, आणि मॅमनी पण आमची ॲक्शन करून दाखवली की कोण कसं करते. तर तुम्ही म्हणजे त्याच्यावरून कळून येते की मॅमचं ऑब्झर्वेशन किती असतं आणि किती बारीक गोष्टी ठेवतात त्यांच्या डोक्यात असतात ना, त्यांचं डोकंच कमाल आहे बघा.
मी तर खरंच म्हणते. तर त्यानंतर आम्ही सकाळी 8-9 वाजता उठलो सगळ्यांनी, नाश्ता वगैरे केला आणि तर फायनली दुसरीकडे निघालेलो आम्ही. तर तिथे पोचले की आता पोचलेलं आहे. तर आम्हाला स्विमिंगमध्ये जायचं आहे इथे. तर इथं आमचं सर्टिफिकेशन डे होणार होता, ग्रॅज्युएशन डे सॉरी. तर फायनली आम्ही इथं पोचलेलो होतो. 10-10:30 झाले होते. तर एंट्री वगैरे केली सगळ्यांनी. तर तुम्ही बघू शकता हे हॉटेल पण खूप छान होतं खरंच, मला तर आवडलं आणि जेवण ते एकच नंबर होतं. तर त्यानंतर सगळं आवरून वगैरे सगळ्या मुली आम्ही ते खेळायला येणार होतो. तर चला पुढं बघा तुम्ही. मस्ती केली आणि व्हिडिओ वगैरे पण काढलेले आहे, पण तुम्हाला लगेच शेअर करेल मी थोडे करून. तर त्यानंतर सगळं जेवण वगैरे आवरून तयारीला घेतलेलं होतं. तर फायनली 5 वाजलेले होते. सगळ्यांची तयारी, फोटो वगैरे शूट करणं सुरू होते, तर सेटअप लावणं सुरू होतं आमचं. तर फायनली 7 वाजलेले आहे. तर आता सगळ्यांनी व्यवस्थित बसून घेतलेली. तर मॅमची एंट्री होणार होती. तर मी एंट्रीचे फोटो वगैरे नाही शूट केले, जेवढं माझ्याकडून शूट करणं झालं तेवढं केलेलं होतं मी. तर आगे देखू. खरंच लास्टलाच बघा तुम्ही किती मजा आली, खूप डान्स केलेला आहे आम्ही. तर फायनली एवढ्या 40 दिवसामधून हा दिवसाचा खरंच खूप वेट केला. तर फायनली तो दिवस आलेला होता. खूप खुशी पण होती आणि थोडं नाराज पण होतं की मॅमपासून आता दूर जाणारा मॅम, पण मॅम नाही विसरणार आम्हाला. तेवढं आमचं बॉन्डिंग झालेलं होतं मॅमसोबत. तर खरंच पण खूप छान वाटलं मॅमसोबत राहून, सगळं बोलून वगैरे. तर फायनली सर्टिफिकेट हातात आलेलं होतं आणि तुम्ही लास्ट बघू शकता सगळ्यांनी खूप छान डान्स केले. आणि रिअल मी सांगते की आजपर्यंत एवढा कंटिन्यू डान्स मी पण नव्हता केला. लगातार 2-3 तास, म्हणजे आम्हाला 12 वाजले सगळं जेवण करून रूममध्ये जायला, म्हणजे थांबतच नव्हतं कोणी. एवढा डान्स केला, खूप छान एन्जॉय केला. आणि मी पण सांगते ना, मी माझ्या गावात का कुठंच एवढा डान्स नव्हता केला तेवढा मी इथं करून घेतला, फुल एन्जॉय केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर बघा पूर्ण व्हिडिओ.
जेवण वगैरे आवरून सगळं, तर त्यानंतर मी झोपायला सुरुवात केली. 1 वाजला होता. तर आज लवकर झोपते कारण 5-6 दिवसापासून झोप नाही गेली ना, त्याच्यामुळं झोप पण आवरत नव्हती. तर तुम्ही बघू शकता डोळ्याचं मेकअप अजूनपर्यंत निघालं, तेवढं क्लीन केलं तरी. तर त्यानंतर फायनली घरी जायचा दिवस आलेला आहे. जाऊच आता खरंच वाटत नव्हतं. मॅमपासून दूर सगळ्यांचे चेहरे उतरलेले होते, पण जावं तर लागेलच. तर घरी निघालेलं आहे आमची बस. तर सगळ्यांनी फुल शेवटचा डान्स वगैरे करून घेतलेला होता. असं करून आम्ही सगळ्यांसोबत बोलून शेवटचं, कारण आता एकत्र कधी भेटू हे कोणालाच काही माहीत नव्हतं. सगळ्यांसोबत बोलून वगैरे फोटो काढून आम्ही फायनली निघालेलो आहे आमच्या क्लासरूममधली लास्टमधली सेल्फी. तसं तर आम्ही जाणारच आहे मॅमला भेटायला वगैरे, पण शेवटचं. तर त्यानंतर सगळ्यांसोबत बोलून तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर